आदरणीय सचिन ढवळे सरांकडून त्याला एक बक्षीस मिळणार आहे आणि ते कॅश प्राइज असेल 1000 रुपयांचं. मी विनंती करतो शरद धाऊड सरांना आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे रणजित फराटेला. प्रत्येक अशा इंडिव्हिज्युअल खेळासाठी सचिन ढवळे सर त्या खेळाडूंचं कौतुक करत असतात आणि खेळाडूंना बक्षिसं रोख स्वरूपात देत असतात. तर ही खूप मोठी गोष्ट, एक मोठी स्पर्धा आयोजित करणं आणि पुन्हा खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसं देखील देणं. सचिन ढवळे सरांच्या औदार्याबद्दल त्यांना तर आम्ही सलाम करतो आणि तुर्तास इथेच थांबूया. मॅच तर सुरू झालेली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्या समेत आहेत उत्तम सावंत सर आणि प्रवीण गायकवाड सर. थँक्यू. पहिला चेंडू आक्रमण केलं, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. संविधान ग्रुप, डॉन 11 आणि सचिन ढवळे प्रहार 11 या दोन टीमच्या दरम्यान सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. लीडिंग एज सुरेख झेल एस्टनच्या पाठीमागे टिपला जातो आहे आणि विकेटचं पतन प्रफुल्ल पाटील परतताना पाहायला मिळेल पॅव्हेलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट एस्टनच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. दादा गायकवाड हा अप्रतिम झेल एस्टनच्या पाठीमागे टिपला आणि प्रफुल्ल पाटील परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. 4 वरती पहिला धक्का संविधान ग्रुप डॉन 11 टीमला लागताना पाहायला मिळतोय. सिबान शेख नवनिर्माण की जान सिबान, 30 धार 30 ताकद, अप्रतिम गोलंदाजी खरं तर सिबानची आपल्याला पाहायला मिळते. योग्य चेंडू आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय विकेट मैदानाच्या आतमध्ये सिबान शेखला मिळताना पाहायला मिळते. उत्तम सावंत आपल्या समोर जोडले जात आहेत. यावेळेला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले संविधान ग्रुप या 2 फलंदाजांनी मोठी भागीदारी जमवली होती, परंतु पहिली विकेट उत्तम सर येते प्रफुल्ल पाटील यांची. नक्कीच आपण पाहिलं तर पहिली विकेट इथे गमावली जाते. पहिला बॅटर इथे आपल्याला माघारी परतताना पाहायला मिळते. सुरुवात फार महत्वाची असते आणि ती सुरुवात संविधान ग्रुप पुणे संघाकडनं इथे आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना अपेक्षित आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहिलं तर श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या संघाने इथे मैदान ते घेतलं आणि सुरुवात गोलंदाजीतून सिबान शेखकडनं ती मात्र कमालीची आहे. यावेळेस समोर खेळलाय, मिडॉन मधून चेंडू लॉंगॉनला येतोय. 1-2 टप्पा घेत चेंडू अडवलाय, फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक 1च्या मदतीनं पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 5 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना राहुल यादवला इथे आपण पाहिलं तर 1 डाऊनला संधी मिळते आणि तो आता बॅटिंगसाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती राहुल यादवनं आपलं खातं मैदानावरती खोललेलं आहे. अनिकेत माने स्ट्राईक एंड वरती या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती. अपेक्षा असतील अनिकेत मानेकडून. यावेळेला ओव्हर द कव्हर हेड 2 षटरक्षक चेंडूचा पाठलाग करतील. चेंडूला रोखलंय, अडवलंय, थोपवलंय, प्राप्त केली जाईल या चेंडूवरती या सिंगल आणि टोटल वरती नजर टाकली तर 6 वरती धावफलकात जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. एक विकेट झटपक गमावली. दुसऱ्या बाजूला राहुल यादव मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज इथे आपण पाहतोय सिबान शेख. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओव्हर पिच चेंडू होता, फुल ऑफ लेंथ होता, पुढ्यात टाकलाय, वेग दाखवलाय, गतीचा वापर करतोय. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर टप्पा इथे आपण पाहिलं तर ठेवला होता आणि वेगाचा वापर करत विकेट किपरच्या दिशेनं चेंडू इथे आपण पाहिलं तर टाकला होतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. अगदी पुढ्यात टाकला होता चेंडू आणि तोच विकेट किपरच्या हातात डॉट बॉल आलाय. वेग आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्पा देखील आहे. यावेळेला कॉट अँड बोल्ड सिबानला मिळतं यश आणि हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. राहुल यादव देखील परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. 2 विकेट झटपट गमावल्यात. एका षटकाचा खेळ संपलाय. संविधान ग्रुप डॉन 11 6 वरती 2 गडी बाद. तर नक्कीच थोडीशी पडझड मैदान ते होताना पाहायला मिळते. प्रवीण सर 6 धावा धावफलक होते आहेत. 2 विकेट इथे गमावल्या. 2 फलंदाज माघारी परतात आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात जो संघनायक दादा गायकवाड किंवा संघमालक आदरणीय
सचिन ढवळे सरांनी जो विश्वास दिला होता सिबान शेखच्या खांद्यावरती, त्या विश्वासाला पात्र गोलंदाजी त्याच्याकडनं आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकात इथे मैदान ती पाहतोय. आणि धावपल होती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा. रणनीती आखली जाईल, डावफेच खरं तर आखले जातील. महत्वाचा दिवस संपन्न होत असताना दोन्ही टीम आपलं सातत्य टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं आजच्या रात्रीच्या सत्रात खूप महत्वाचं असेल. आणि चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सचिन ढवळे प्रहार 11 टीमने केली आहे. समान ताकदीच्या दोन्ही टीम आहेत. संघर्ष शेवटपर्यंत चांगला पाहायला मिळेल. अनिकेत माने आणि परेश खडके आज जोडीला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतो. अनिकेत ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडू मात्र पूल केला आणि चेंडू गोल केलाय. हवाई सपार आकाशाला गवस निघालारा उत्तुंग षटकार. खर तर याच फटक्यांसाठी माहीर मानलं जातं अनिकेत माने यांना. काय जबरदस्त फलंदाजी केली होती अगोदरच्या मॅच मध्ये देखील. लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार अनिकेत मानेच्या बॅट मधून. छाप पाडताना पाहायला मिळतोय अनिकेत माने. एक वेगळीच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय अनिकेत माने. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. 2 गडी बाद 12. यावेळेस पॉइंटला खेळला, बॅकवर्ड पॉइंटला पाठवलाय. षटकारा पाठोपाठ एक सुंदर अप्रतिम चौकार. आर्यन पवार महत्वाचं षटक हाताळताना षटकारा पाठोपाठ चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 धावा. धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. संविधान ग्रुप डॉन 11 सचिन ढवळे प्रहार 11 या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेले संघर्षमय मुकाबला. यावेळेला जबरदस्त तडाखा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिला. आउट ऑफ दी पार्क बिग सिक्सर षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. एक जबरदस्त फटका तो देखील आपण पाहिले तरी ते सजवला होतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. 2 गडी बाद 22 धावा धावपल होत आहेत. अनिकेत माने 4 चेंडू आणि 17 धावा बनवतोय. तर परेश बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय. खास रायगड पनवेल वरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो इथे आपण पाहिलं तर दाखल झालेला आहे. 22 धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळेस पुढे टाकला चेंडू होता आउटसाइड द ऑफस्टॉम. खराब चेंडू. पंच इथे आपल्याला कळवतात एक अतिरिक्त अवांतर धाव येते. पंचांचे दोन्ही हात मला समांतर चेंडू अवांतर. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं प्रवीण सर धावपल कोती धावा. 2 गडी बाद 23 धावा. तर या षटकात देखील चांगली सुरुवात अनिकेत मानेनं लक्ष वेधून घेतलं. एक षटकार त्यानंतर चौकार पुन्हा एकदा षटकार आणि पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय. आर्यन पवार अवांतर खर्च केली. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू प्राप्त केली जाईल. पुन्हा एकदा सिंगल. एक धाव घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली तर 24 धावा. आतापर्यंत 18 धावा आर्यनने या षटकामध्ये खर्च केल्यात. सांघिक धावसंख्या फलकावरती लागतात त्या 24 धावा. आर्यन पवार प्रभावित करतोय. 4 चेंडू टाकले 18 धावा खर्च करतोय. परंतु अनिकेत माने बॅटिंग करताना 5 चेंडू मध्ये 18 बनवतोय. परेश पहिला चेंडू फेस करेल या महत्वपूर्ण लढतीत. डुवाडायचा सामना. समोर सरळ बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर. परेशच्या बॅट मधून बॉल जातोय थेट साइड स्क्रीन वरती आदळतोय आपटतोय षटकार. परेशच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. जसा स्ट्राईक एंड वरती आला जणू काय मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. पहिल्या चेंडूवरती एक दमदार षटकार लगावला आणि या स्कोर कार्ड 30 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. दुसरं षटक मार्गस्थ असताना याच फटक्यांची गरज आहे. अजून एक फटका इथे आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर अपुरे पडतायत. प्रयत्न पडतायत कमी. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाज परेशला मिळते 4 धावांची हमी. चौकार.
उत्तम सर षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 28 धावा आर्यनने या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 34 धावा धावफलकावरती 17ची सरासरी राखली आहे आणि आता टेप बॉल षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 2 ओव्हर 34 धावा. परेशनं दोन मोठे फटके खेळले, दोनच चेंडू खेळले, 10 धावा त्यानं बनवल्यात. अनिकेत माने 5 चेंडू खेळले, 18 धावा त्यानं बनवल्यात. संविधान ग्रुप अर्थात डॉन 11 पुणे प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू होते. अशोक गायकवाड अर्थातच दादा गायकवाड इथे संगणकात गोलंदाजीच्या मार्क होती. आर्यनचं षटक थोडंसं महागडं होतं, एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे. कारण का आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन खेळाडू आपण पाहिलं तर इथे दाखल होत आहेत. परेश सध्या रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील पनवेल परिसरातून एक जबरदस्त बॅटिंग त्याने केली आणि येणाऱ्या अनेक प्रीमियर लीगमध्ये तो सध्या आपण पाहिलं तर ह्याचा आयकॉन म्हणून देखील आपण पाहतोय. यावर्षीच्या खेड तालुका प्रीमियर लीगमध्ये देखील त्याला आपण पाहणार आहोत आणि त्यामुळे इथे या खेळाडूंकडनं फार मोठ्या खेळाच्या अपेक्षा आहेत. परंतु दादा गायकवाड टीट फॉर टॅट प्रत्युत्तर देण्यासाठी माहीर आहे. कारण का याही खेळाडूंना ओपन खुल्या गटातील फार मोठं क्रिकेट सातत्यानं खेळलेलं आहे. वाईट यॉर्करचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये केला जातो आहे. अशोक गायकवाड तथा दादा गायकवाड हे महत्वाचं षटक घेऊन आलाय. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, वाईडिश लॉंग ऑफला शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली तर 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3रं षटक मार्गस्थ आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट परेश आणि अनिकेत त्या जोडीकडनं आपण पाहतो. रिस्क घेताना पाहायला मिळत नाही, जोखीम घेताना पाहायला मिळत नाही. 1-2 मोठे फटके खेळतात, त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. इथे आपण पाहतोय विकेट किपर स्वतः इथे आपण पाहिलं तर सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. चेहऱ्यावरती थोडंसं स्मितहास्य होतं, टप्पा थोडासा पुढ्यात पडला आणि त्यानंतर बॉल पकडण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. परंतु खूप चांगल्या प्रकारे चेंडू आपण पाहिलं तर अडवलाय आणि तेच दृश्य आपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून पाहू शकाल. लक्षवेधी कामगिरी सचिन ढवळे सरांची देखील राहिली आहे. गोलंदाजी आणि या यष्टिरक्षक म्हणून अगदी आपण पाहतोय या पर्वामध्ये या फलंदाजी करत असताना देखील जे षटकार ठोकले होते सकाळच्या सत्रात आज लक्षवेधी राहिलेले होते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 36 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील हाफ दुपारच्या सत्रापासून चालू झालाय. यावेळेला फोलर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा. टोटल वरती नजर टाकली धावा 36. षटक 3रं मार्गस्थ. 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्या. आता अशोक गायकवाड दादा गायकवाड गोलंदाजी कमालीचे आहेत. 5 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केला, 3 डॉट बॉल आले. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अडवलाय, वेल स्टॉप, गुड स्टॉप. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संविधान ग्रुप डॉन 11 पुणे 2 गडी बाद 37 धावा. उत्तम सर फक्त 3 धावा दादा गायकवाडने या षटकामध्ये खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी दादा गायकवाडची. दादाची दादागिरी आपण नेहमीच पाहिली, ती फलंदाजी असो की गोलंदाजी. फक्त 3 धावांचं षटक टाकले आणि या टोटल वरती नजर टाकली फलकावरती धावा 37. म्हणजे पहिल्या षटकात फार कमी धावायला, दुसऱ्या षटकात जास्त धावायला, षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कमी धावा येत आहेत. म्हणजे तो धावांचा आलेख आहे, जो ग्राफ आहे तो थोडासा आपण पाहिलं तर थोडासा खाली राहतोय, पुन्हा वर येतोय, पुन्हा खाली येतोय. या गोष्टी खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दादा गायकवाडकडे अनुभव होता, सिपन सेकडे अनुभव होता, परंतु ज्या अनुभवाची कमतरता होती आर्यनकडे आणि त्यामुळे आर्यनच्या षटकात धावा आल्या. परंतु दादानं पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून दिले. 3 धावांच्या षटकाने ते पण प्रवीण सर ते बॉलचा हाताळणं आणि सर्वात महत्वाचा प्लस पॉईंट एकही व्हाईट बॉल नाही, एकही नो बॉल नाही, एकही एक्स्ट्राची धाव नाही. त्यामुळे दादा गायकवाडचं 3रं षटक हे फार कमालीचं राहिलेलं आहे. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना दर्शक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. MS धोनी स्टँड, CSK फॅन्स, दुसऱ्या बाजूला विराट कोहली स्टँड, RCB फॅन्स, रोहित शर्मा स्टँड, MI फॅन्स. एक अनोखी संकल्पना खरं तर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून काहीतरी नवीन बदल प्रत्येक वर्षी प्रहार प्रीमियर लीग घेऊन येत असते. या वर्षी देखील शानदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती.
हे आपलं व्यासपीठ, मुख्य व्यासपीठ, त्या ठिकाणी आमच्या सन्माननीय मान्यवर सामन्याचा आनंद खरं तर घेत आहेत. 37 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. नक्कीच मुख्य मंचावरती निलेची काळोखे, प्रकाशची मडके सर, तुपे साहेब हे सर्व मंडळी आपण पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत. व्यासपीठातून आपण पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न विरुद्ध दिशेला खेळलाय अनिकेत माने. आज या नावाच्या चर्चा पुण्यात होताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर ते पुणे हा प्रवास करत दूरवरतून आलाय आणि जबरदस्त बॅटिंग अनिकेतकडनं आपण पाहतोय. 4 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स अनिकेत मानेचा. उलट्या दिशेला, विरोधी दिशेला हा फटका खेळला आणि चौकार प्राप्त करत असताना व्यक्तिगत 24 वरती नाबाद खेळतोय, तर संविधान ग्रुप डॉन 11 सांघिक धावसंख्या 41 दोन गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना अनेक जणांच्या नजरा प्रहार प्रीमियर लीग कडे लागून आहेत. यावेळेला फटका सुरेख आहे. सीमारेषेच्या लगत शतरक्षक तैनात. 1 2 3 कॅच ड्रॉप आणि जीवनदान त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहे. एक सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वाचा झेल होता. टोटल वरती नजर टाकली, धावा 42. परंतु प्रयत्न इथे आपण पाहिलं तर शंतनूचे पार कमालीचे होते. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, तिसऱ्या प्रयत्नात देखील आपण पाहिलं आणि अखेर चेंडू हातातून सटकतो, निसटतो आणि तिथे एक सोपं जीवनदान आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 42 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती सुरू असताना 7 ओव्हरची मॅच. गोलंदाज महेश शिंदे, याही गोलंदाजाकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे. या मैदानावरती देखील अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा त्याने खेळल्यात. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धाचं आयोजन नियोजन त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. मग सिंहगड प्रीमियर लीग असू द्या, खडकवासला प्रीमियर लीग असू द्या, प्रहार प्रीमियर लीगच्या देखील अनेक पर्व तो सातत्यानं आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 43, अनुभव मोठा आहे. लवकरातीचा फलंदाज गोलंदाज म्हणून या पुण्यनगरीतून महेश शिंदे याही नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. अनिकेत माने एक जीवनदान, त्याचा फायदा निश्चितपणे उठवला जाईल. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळला. लॉंगॉनला शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल सिंगल. 44 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 7 ओव्हरची मॅच आहे. 7 धावा महेश शिंदे यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. परेश आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत एका मोठ्या भागीदारीकडे वाटचाल प्रभावित करतोय. परेश देखील 5 बॉल 11 वरती नाबाद आहे. बॅकफुट त्याचा तालुक्यातनं कट केलाय. पॉइंटला खेळायचा होता. विकेट किपर दादा गायकवाड, पॉइंटचे क्षेत्ररक्षक सिबान शेख चेंडूवरती येत आहेत. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल इथे आपण पाहिलं तर इथे धावपलक होती, स्कोर कार्ड होती, ऍड होती. 45 धावा त्या मात्र धावपलक होती आपण पाहतोय. आकर्षक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड रोप देखील प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यावरती आपण पाहिलं तर मेन्शन केले. प्रहार आणि त्याचबरोबर षटकार, चौकार, 6-4 देखील आपण पाहतोय. सचिन ढवळे मॅच रिसनिंग अकॅडमीचा देखील उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टच चेंडू होता, मनगटाचा जोर दाखवलाय आणि तिथे चुका होत आहेत. क्षेत्ररक्षक चुका करतायत. चेंडू सीमा पार, धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा षटकार की चौकार चेक केला ते टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली तर अंपायर चेक करतील. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आहे, परंतु क्षेत्ररक्षक या मॅच मध्ये फार चुका करतात. प्रवीण सर पहा कसा खेचला त्या ठिकाणी. या परफेक्ट टायमिंग होता. मनगटाचा उपयोग केला. बॉटम हँडचा चांगला उपयोग खरं तर त्या ठिकाणी केला. पाहिजे हा षटकार असणार की चौकार, तो निर्णय आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 49, 49 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्या. 4 ओव्हरची होती समाप्ती. 24 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल. परेश 6 चेंडू 12 वरती, तर अनिकेत माने 13 चेंडू 30 वरती खेळत असताना षटक क्रमांक 5 कुणाच्या हातात सोपवलं जाते पाहायचे. शानदार आयोजन, शानदार नियोजन, एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. लाईव्हला जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील स्वागत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट अतिशय सुंदर प्रेक्षेपण आणि लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राजाचं देखील
सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं मनापासून स्वागत असेल. नवनिर्माण की जान सिबान हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना 49 धावा धावपल कृत आहे. 2 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक देखील चौथ्या क्रमांकाचं संपलं आणि 5वं षटक सुरू होतंय. गोलंदाज सिबान शेखला आपण पाहतोय. अनिकेत पाने 13 चेंडू 30, परेश कडके 6 चेंडू 12 समोर खेळलाय. सर बॅटनं व्ही मध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय परेश. व्ही त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ ला स्ट्रेट टू द ग्राउंड बॅक टू बॉलर आणि विशेष करून व्ही मध्ये खूप चांगली फटकेबाजी परेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. अनिकेत माने एक संयमी क्रिकेट सातत्यानं खेळतोय. संधी मिळते त्यावेळेस मोठे फटके खेळतोय आणि ज्यावेळेस चांगला चेंडू टाकला जातोय त्यावरती सिंगल डबलना स्ट्राईक रोटेट करतोय. या वेळेला बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 2 अनुभवी खेळाडूंची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. सिबान शेख टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठी कारकीर्द राहिलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत माने लक्षवेधी कामगिरी राहिलेली आहे. खास कोल्हापूरवरून या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय आणि या दोघांची गाठ आमने सामने पडते. उसळणारा चेंडू होता विकेट किपरच्या हातात. इथे आपण पाहिलं तर जातोय डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर गोलंदाज सिबान शेख कडनं मैदान ते टाकला. ते आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत. 7 धावा खर्च करत 2 विकेट सिबान शेख इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळतोय. परंतु सिबाननं कित्येक दशक क्रिकेट गाजवले आणि तो अनुभव त्याच्या पाठीवरती आहे. टेनिस बॉल क्रिकेट त्यानं खेळले. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे मोठा आहे आणि खरं तर 40 प्लसचं क्रिकेट त्यानं गाजवलंय. सध्याच्या घडीला आजही त्याच्या नावाच्या चर्चा कायम आहेत. ओव्हर या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त अनुभव त्या ठिकाणी पणाला लावला. दांड्या गुल होताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि अनिकेत माने परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. 16 चेंडू 30 धावांची खेळी. चांगला खेळ साकारला अनिकेत यांनी, परंतु यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. काय चेंडू होता सिबानचा. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय सेलिब्रेशन टीमचा आपण पाहिलं. ही विकेट खूप महत्वाची होती. एक जीवनदान खरं तर मिळालं होतं अनिकेत माने यांना. पहा खोलवर टप्प्याचा चेंडू सिबान यांचा आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळते. खूप महत्वाची विकेट. 50 वरती 3रा धक्का. 5वं षटक सुरू आहेत. 50 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्यात. अमोल शेळके न्यू बॅटर येत आहेत. मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. खरं तर काही मोठे फटके देखील शेवटच्या काही चेंडूंवरती अमोलच्या बॅटमधून आपण पाहिले होते. धावपल होती. स्कोर कार्ड होती 50 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 सिबान टू अमोल. यावेळेस बॅकफूट होती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटचा अंदुरनी किनारा घेत विकेट किपर संगनायक दादा गायकवाडच्या हातात. बॅक टू बॅक विकेट येते. दुसरा बॅटर बॅक टू द पवेलियन. अमोल शेळके डायमंड डकच्या रूपानं 0वरती सेलबाद. प्रहार प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपल्या कानावरती पडतंय. एक जोशपूर्ण संगीत आपल्या कानावरती खरं तर पडताना पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. स्वप्नील भालेराव मैदानाच्या आत. जबरदस्त गोलंदाजी सिबान शेखची. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. एक मोठा अडथळा खरं तर दूर केला. अनिकेत माने अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याची बॅट तळपताना पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील सुरुवात दमदार आणि शानदार केली, परंतु त्याला त्रिफळा बाद करण्यात यश आलं सिबान शेख यांना. टोटल वरती 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक मार्गस्थ. काही चेंडू अजूनही शेष. सिबान तयार. स्लोअर वनचा उपयोग. फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केली आणि या 2 विकेट आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एकदा सिबानची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सिबान शेख साठी. हॅलो चेक. 2 षटकं आपण पाहिलं तर सिबान शेखने टाकलीत. 7 धावा खर्च करत 4 विकेट इथे आपण पाहिलं तर मिळवल्यात.
आजही खरं तर या वयात सिबान शेखच्या गोलंदाजीची दहशत दरारा मात्र कायम आहे. लिचेंड खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर गेली कित्येक दशक या खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. संगमनेर तालुक्यातील निमोणगावचे खेळाडू इथे आपण पाहिले तर इम्प्रेस करतायत. आज सिबान शेख या खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. खरं तर प्रवीण सर गेली कित्येक दशक आपण उल्लेख करतोय कारण का कित्येक वर्ष या खेळाडूंना मुन्ना शेख असेल, रवी आयरे असेल, या खेळाडूंच्या सोबतीनं क्रिकेट खेळले आणि खरं त्यांच्या अगोदर देखील गेली कित्येक वर्ष तुम्ही देखील आपण पाहिलं तर सिबान शेख यांना पाहिले. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा गाजवल्यात, अनेक ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात आणि आज या नावाच्या चर्चा प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात कायम आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपला दरारा कायम दाखवलाय सिबान यांनी. आज पुण्यनगरी गाजवत असताना अप्रतिम गोलंदाजी सिबानची क्रिकेट रसिकांना खरं तर पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली 51 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक चालू झाले ते 6वं षटक. स्वप्नील भालेराव आणि दुसऱ्या बाजूला परेश 8 चेंडू 14 वरती खेळताना आपण पाहतोय महेश शिंदेचं महत्वाचं षटक 51 लॉस ऑफ 4 विकेट. 6वं षटक मार्गस्थ. लीडिंग एज लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप धावताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. टोटल वरती नजर टाकली 55 धावा धावपलकावरती 4 गडी बाद. स्वप्नीलच्या बॅटमधून हा चौकार येत असताना आपण पाहतोय स्वप्नील भालेराव एका बाजूला बॅटिंगसाठी आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रोडपालीचा सुपरस्टार परेश कडकेला आपण बॅटिंगसाठी पाहतोय. 8 चेंडूवरती 14 धावा त्यानं इथे आपण पाहिलं तर बनवलं तर स्वप्नील भालेराव इथे आपण पाहिलं तर प्रभावित करतोय. यावेळेस मिडल ऑफ द बॅट कडा प्रहार परंतु क्षेत्ररक्षक तैनात. चुका आणि चुका होताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन सांगळे मयूर स्पोर्टचे ओनर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. खरं तर या खेळाडूंकडनं या चुका नको आहेत. मंच मोठा आहे. ऑल इंडिया ओपन खुल्या गटात डुवाडायच्या लढतीत तुम्ही मैदान ते खेळतायत. गोलंदाजांचा प्रयत्न एकच आहे प्रवीण सर, विकेटच्या शोधात आहे. विकेट टेकर गोलंदाजी करतायत परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभताना पाहायला मिळत नाही. नक्कीच स्वप्नील भालेराव स्ट्राईक एंड वरती. यावेळेला फक्त दिशा दिली आहे डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट लाईक ॲज अ एरो. धनुष्यातून बाण सुटावते असा वेगवान फटका सीमा पार चौकार. खर तर दौंड तालुक्यातील राहू गावचा नक्कीच असणारा हा खेळाडू स्वप्नील भालेराव अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या फलंदाजानं देखील प्रभावित केलं आणि त्याच्या बॅटच्या भात्यातून हा एक वेगवान चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल वरती नजर टाकली तर 61 धावा धावफलकावरती. षटक 6वं मार्गस्थ. 61 धावा धावफलक होत्या. 4 विकेट गमवल्यात. 6वं षटक सुरू आहेत. अनेक डावकृतीचे खेळाडू आपण पाहतो दौंड तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस पॉइंटला कट करायचा होता, कव्हर पॉइंटच्या मधोमध खेळायचा होता. स्क्वेअर कटचा प्रयत्न फसलाय. टॉट बॉल येतोय आणि की दाखवणीला आपण पाहिलं. त्यानंतर स्वप्नील भालेरावला आपण पाहतो. अनेक खेळाडू दौंड तालुक्यातून देखील डावकुरातीचे आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. पुणे जिल्ह्यात देखील सध्या आपण पाहिलं तर प्रवीण सर डावकुरातीच्या खेळाडूंची कमी नाही. सुरुवातीला असं मोजके काही खेळाडू होते. इज्जत कुरेशीला आपण पाहायचं हातावरती बोटावरती मोजणे इतके डावकुरातीचे फलंदाज असायचे परंतु आता सध्या त्यांची रेलचेल आहे. टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. चौकार पाठोपाठ सलग 2 डॉट बॉल महेश शिंदेकडनं. अनुभव दाखवलाय महेशनं परंतु आपण पाहतो बाउंड्रीजला गेल्यात. पहिल्या डावातील त्याची हायलाइट्स इथे पाहायला मिळते. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आम्ही जगताप सरांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. कॅमेरामॅन मित्रांचं कौतुक आहे, टेक्निशियनचं कौतुक आहे. तर का सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11:30-12 वाजेपर्यंत ही सर्वच मंडळी ऑफिशियली टीम आपण पाहिलं तर या स्पर्धेत अतिशय सुंदर कामकाज करतायत. रोहित शर्मा स्टँड आपण पाहतोय. मुंबई इंडियन्स फॅन्स त्या ठिकाणी आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर याही प्रेक्षकांचं स्वागत आहे ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. आनंद करतायत. साजरा जल्लोष साजरा केला जातोय मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा. जोश जल्लोष आणि उत्साहात प्रहार प्रीमियर लीगचा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आजपासून सुरुवात ऑल इंडिया ओपनला
भविष्यात नक्कीच मोठी गर्दी होईल आणि आज देखील मोठी गर्दी आपण पाहतोय या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी. अनेक संघाचे सपोर्टर खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतिम षटक स्लॉग ओव्हर आणि हर्षवर्धन सांगळे या अंतिम षटक घेऊन येत असताना यावेळेला शतरक्षक चेंडूवरती डीप मधून अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला का चेंडूचं कलेक्शन केलं जाईल. 62 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात आता षटक 7वं मार्गस्थ असताना स्वप्नील 6 बॉल 10 वरती तर परेश 9 चेंडू 15 वरती खेळत असताना हर्षवर्धन सांगडेचं महत्वाचं शेवटचं षटक. नेतृत्व करण्याची एक चांगली क्षमता हर्षवर्धनकडे आहे. अनेक संघाचं नेतृत्व केलं, अनेक ठिकाणी विजेतेपद मिळवलं हर्षवर्धन यांनी. हे महत्वाचं अंतिम षटक आता घेत असताना लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. यावेळेला हा फटका लॉंग लेगच्या दिशेला पाठवून दिला, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार, शेवटचा षटक आहे त्यामुळे अशा प्रकारचं आक्रमण आपल्याला पाहायलाच मिळेल. ठोकला षटकार. धावफलक पुढे जातोय, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. 68 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवला. षटक क्रमांक 7 सुरू आहे. स्वप्नील भालेराव इन ॲक्शन आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळल्यानंतर गोलंदाज हर्षवर्धन सांगळेच्या चेहऱ्यावरती साफ निराशा पाहायला मिळते. स्वप्नीलकडे क्षमता आहे. VSच्या बॅटनं तो मात्र इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू खेळलाय, 16 बनवल्यात. धावफलक 68. शेवटचं अंतिम स्लॉगवरचे षटक आपण पाहतोय. गोलंदाज हर्षवर्धन सांगळे यावेळेस वेग दाखवलाय, गतीचा वापर केलाय, टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय, ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवलाय आणि विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. हर्षवर्धन कडनं दादा गायकवाडच्या हातात एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर टाकला जातोय. आतापर्यंत 25 चौकार, 53 षटकार. प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वातील ऑल इंडिया ओपन गटात आपण पाहतोय. प्रेक्षक आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत. प्रहार प्रीमियर लीगचे 14वं पर्व, एक टप्पा घेत अडवलाय. फेकी सुरेखाय, सुदर्शन केदार इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतायत. फेकी सुरेखाय, एक सिंगल येते. धावफलकावरती आकडे बदलताय. 4 गडी बाद 69 धावा. तर गोलंदाज हर्षवर्धन यांनी चांगलं कमबॅक केलं. एक षटकार, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फक्त सिंगल खर्च केली एक. परेश स्ट्राईक एंड वरती आपटबार पाहायला मिळाला, त्यावरती आक्रमण कव्हरच्या दिशेला. शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय परेशचा खेळ. विकेटचं पतन, खूप महत्वाची विकेट. सुदर्शन केदार हा झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन 69 वरती लागतोय. आणखीन एक झटका, आणखीन एक करंट, आणखीन एक हादरा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा झेल पाहू शकता. सुदर्शन चेंडूच्या खाली आला आणि या सुरेखरित्या हा झेल टिपला जातो आहे. शेवटचा चेंडू असेल या अंतिम षटकामधला. खरं तर एक चांगलं टार्गेट सेट केले जाते. दोन्ही टीम समान ताकदीच्या आहेत. संविधान ग्रुप डॉन 11 आणि सचिन ढवळे प्रहार 11 या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत. आक्रमण, टॅप केला, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला शानदार षटकार शेवटच्या चेंडूवरती आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय तब्बल 75 वरती. 76 धावांचं लक्ष सचिन ढवळे प्रहार 11 संघाच्या समोर. 75 बनवल्यात, 76 धावांची गरज.
केलाय स्पर्धा परीक्षा शिकवण मोफत त्यांनी सुरू केलाय आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे आमची प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे प्रहार प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे आमची प्रहार प्रीमियर धन्यवाद DC. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण थोडंसं पटपट या एका लाईनीत एका ओळीत लगेचच मैदानचा ताबा घ्या आणि बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. चला विनंती केला ते संविधान ग्रुप पुणे विनंती आपण टॉन 11 संघ आपण मैदानचा ताबा घ्या एका लाईनीत एका ओळीत. सिबान शेख यांच्या गोलंदाजीचे हायलाइट्स आपण पाहतोय. 2 षटके 7 धावा 4 विकेट घेत अतिशय जबरदस्त गोलंदाजी आज इथे आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तोच दहशत तोच दरारा तोच जोश गोलंदाजीतून आपण पाहिलाय. विद्वान गोलंदाजी अचूकता योग्य टप्प्यावरती नियंत्रण आणि एक मोठा एक्सपिरियन्स गोलंदाज सिबान शेख कडनं आपण पाहिले. 2 षटके 7 धावा 4 विकेट 3.50 ची इकॉनॉमी एक जबरदस्त गोलंदाजी सिबान कडनं आपण पाहिली. त्यानंतर फलंदाज परेडच्या बॅटिंगची हायलाइट्स आपण पाहिली. तिथे विकेट त्यानं गमावली. सुदर्शन केदार एक सुंदर सेल टिपताना पाहायला मिळाले आणि तिथे आपण पाहिलं तर परेडची विकेट संघाला मिळून देताना पाहायला मिळाले. हायलाइट्स आपण पाहिली पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. चला विनंती केला ते संविधान ग्रुप पुणे अंपायर्स मैदानात आलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं स्पीडअप करा. वेळ भरपूर झालेला आहे. त्यानंतर आणखीन 2 मॅच आहे त्यामुळे विनंती केला ते थोडी घाई करा. आयोजक कमिटीच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत त्याच सूचना आम्ही तुम्हाला करतोय. विनंती आहे थोडी घाई करा थोडं स्पीडअप करा. बॅटिंग करणारी टीमच्या आघाडीचे बॅटर आलेत तरी अजून क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानात आली नाही. प्रदीप नैनी टॉन अँड टीम आपल्याला शेवटचा पुकार. चला विनंती केला ते टीम मीटिंग एवढी मोठी नको आहेत. बॅटिंगसाठी महेश शिंदे दादा गायकवाड ही जोडी आपण पाहिलं तर आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. याच पुण्य नगरीतील 2 असे तारे सितारे जे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. एक डावक्रतीचा तेज पुंज तारा तर एक राईट हँड बॅटर 2 आक्रमक फलंदाज बॅटिंगसाठी इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. महेश शिंदे दादा गायकवाड सलामीला आघाडीला आपण पाहिलं तर उतरतायत. श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या टीमकडनं आपण पाहिलं तर आघाडीचे बॅटर मैदानात दाखल होत आहेत. ऑफिशियली दोन्ही अंपायर सर शुभम गाडे सर समित जोशी सर मैदानात दाखल. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम अजूनही मैदानात आलेली नाही. संविधान ग्रुप पुणे डॉन 11 पुणे संघ विनंती आहे आपल्याला वारंवार सूचना होत आहेत. क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. बॅटर मैदानात आलेत अंपायर मैदानात आलेत. वेळेची बंधन आहेत. यानंतर 2 मॅच आहे. कमिटीला सहकार्य करा. ऑल इंडिया ओपन खुल्या गाड्यातील ओपनच्या पूलच्या संघांना आमची रिक्वेस्ट आहे. कळकळीची नम्रतेची विनंती आहे थोडं कॉपरेट करा. आयोजकांना सहकार्य करा. सकाळी 8 वाजता पहिला चेंडू टाकला जातोय. ऑफिशियली टीमचा देखील या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करा थोडी घाई करा.
42 चेंडू आणि 76 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं. आघाडीचे सलामीचे 2 तडाखेबंद फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे या टीमकडनं आपण पाहतोय. दादा गायकवाड, महेश शिंदे या जोडीला आपण बॅटिंगसाठी पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज कोण असेल या गोष्टींच्या चर्चा आता सुरू आहेत. स्वतः प्रदीप नैनी टॉन येत आहेत. चेंडू तर हातामध्ये घेतलाय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक टाकतील. इम्पॅक्ट खेळाडू इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलाय. परेश कडके यांच्या जागेवरती आपण पाहिलं तर वीरेन नैनीत इन होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच उद्घोषणा केला ते पंचांकडनं. इम्पॅक्ट प्लेअर इथे आपण पाहिलं तर मैदान ते दाखल होते. वीरेन प्रदीप नैनीत, तर गोलंदाजीच्या मार्कवरती प्रदीप नैनीत टॉन, बॅटिंगसाठी दादा गायकवाड. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल. ओरपी चेंडू होता, सर्व बॅटने केलाय स्ट्रेट टू द ग्राउंड. जमिनीच्या समांतर हिरव्यागार ग्रासला गुदगुल्या करत 1-2-3 टप्पा घेत बॉल सीमा पार. प्रहार प्रीमियर लीगचा पहिला खणखणीत चौकार. दादा गायकवाड पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग माइंड गोलंदाज प्रदीप नैनीत वरती तुटून पडला आणि प्राप्त केला आता 4 धावा, चौकार. खरं तर 75 धावांचा पाठलाग करायचा आहे 7 ओव्हरमध्ये. 41 बॉल 72 मॅचचं समीकरण. पुन्हा एकदा प्रदीप नैनीत तयार. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल कंप्लीट केली. एक धाव पूर्ण होते. टोटल वरती नजर टाकली तर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महेश शिंदे आणि अशोक गायकवाड तथा दादा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. षटक पहिलं मार्गस्थ असताना 2 चेंडू आणि 5 धावा धावफलक होतात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पहिल्या बाउंड्रीचा दादा गायकवाडच्या बॅटमधून जो चौकार आला होता आणि चौकारनं सुरुवात श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे संघाची आपण पाहतो मैदानावरती. टार्गेट सेट केले, 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस सॅक्रॉसचा बॅट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय की नाही, पंच इथे आपल्याला काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. आणि अखेर मुख्य पंचांचा निर्णय इथे आपल्यापर्यंत पोहोचतोय. शुभम गाडे सर कळवतात लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. धावफलक होत आणि स्कोर कार्ड होती धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहे. 3 चेंडू 6. 6 रन ऑन स्कोर बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. षटक पहिलं मार्गस्थ असताना प्रदीप नैनीत जोरदार अपील केली त्या ठिकाणी लेग बिफोर विकेट साठी. यावेळेला ओव्हर द मिड ऑन हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी पुन्हा एकदा आक्रमण दादा गायकवाडचं. थँक्यू डीसे. खडे खडे आपण पाहिलं तर फटका खेळला तो मिडॉनला क्लिअर करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय. दादा गायकवाडची स्ट्रेंथ आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे आपण पाहिलं तर शक्ती आहे. मनगटाचं प्रचंड मोठं बळ आहे आणि त्या मनगटाचा पुरेपूर जोर लावत चेंडूला मात्र पाठवतोय सीमा पार आणि वसूल करतोय 4. चौकार आलाय. 4 चेंडू 10. मॅजिकल फिगर ऑन स्कोर कार्ड 10 रन. दुहेरी अंका धावफलक महेश शिंदे आणि दादा गायकवाड या जोडीला आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू त्या बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे थर्डमॅनला अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक होते आकडे बदलतात. स्ट्राईकला रोटेट केला ते पहिल्या षटकात इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 5 चेंडू 11 धावा. चांगली सुरुवात खरं तर होताना पाहायला मिळते सचिन ढवळे प्रहार 11 टीमची. 11 धावा धावफलकावरती. दादा गायकवाड 2 चौकार आपल्या बॅट मधून त्या ठिकाणी प्राप्त केले. महेश शिंदे डावखुरे आताचा तेजपुंज तारा आता स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला फटका सुरे एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती चित्याच्या चपळाईने येतो. एक वेगवान सिंगल प्राप्त केली जाते. टोटल वरती नजर टाकली धावफलक जाऊन पोहोचेल 12 वरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टोटल वरती नजर टाकली तर 12 धावा धावफलकावरती. नक्कीच पहिल्या क्रमांकाचं षटक संपला ते 12 धावा धावफलक होत्या. 76 धावांचा पाठलाग सुरू आहे. महेश शिंदे बॅटिंग करतोय.
2 चेंडू आणि एका धावेवरती तर अशोक दादा गायकवाड 4 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. पॉवर प्लेच्या षटकात एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय. खरं तर जी गरजेची होती, जी अपेक्षित होती श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे संघाला, आणि ती सुरुवात इथे आपण पाहिलं तर चालेलं आहे. टार्गेट ठेवलेलं आहे 76 धावांचा पाठलाग करायचा. 42 चेंडूंना इथे आपण पाहिलं तर सामोरं जायचं. रिकॉर्ड रन रेट 10.67चा प्रवीण सर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु करंट रन रेट हा 12.0 आहे आणि रिकॉर्ड रन रेट कमी आहे. याचाच अर्थ बॅटिंग करणारी टीम सुरुवात इथे कमालीची आहे आणि सुरुवात इथे आपण पाहिलं तर किफायतशीर आहे. 12 रन, 12 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 टाकली जाईल. षटक क्रमांक 2 टाकलं जाईल. महेश शिंदे 2 बॉल 1 वरती. अशोक गायकवाड 4 चेंडू 10 वरती. यावेळेला लॉफ्ट केला समोरच्या दिशेला. शतरक्षक चेंडूच्या खाली 1 2 3 झेल झालाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. महेश शिंदेला परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट येते. महेश शिंदे बाद. पहिलं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होतं आणि पहिल्या चेंडूवरती अखेर इथे आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. एक जबरदस्त कामगिरी देखील आपण पाहिलं तर इथे गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि ते देखील विकेटनं आपण पाहतोय. यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. या सामन्यातील विजेता संघ आणि मागील मॅचचा पराभूत संघ. त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण जशी मॅच संपेल लगेच टॉससाठी येणार आहेत. वेळ फार महत्त्वाचा असेल. वेळेची काय बंधनं आपल्याकडे आहेत. 2 मॅच आपल्याला वेळेत पूर्ण करायच्या आहेत आणि घड्याळच्या काट्याकडे पाहिलं तर जवळपास आता 9:30 वाजायला आलेत. यानंतर 2 मॅच आहे. इम्पॅक्ट प्लेअर इथे आपण पाहिलं तर आता मैदान ते दाखल होतोय. पंच इथे आपल्याला कळवतील इम्पॅक्ट खेळाडू तर आलाय, परंतु कोणाच्या जागेवरती ते देखील आपल्याला पंच इथे कळवतील. ट्वेल्व रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे हेमंत उत्तेकर. खरं तर चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा देखील राहिलेला आहे. इम्पॅक्ट खेळाडू दाखल होतो हेमंत उत्तेकर हर्षवर्धन सांगळे यांच्या जागेवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवतोय हेमंत उत्तेकर. सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती उत्तर मिळतंय. षटकार 6 धावा. जसाही मैदानाच्या आतमध्ये पोहोचला पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण स्लॉग हिट आपल्याला पाहायला मिळाला हेमंत उत्तेकरचा. विराट कोहली स्टँड गाठताना पाहायला मिळाला. 6 धावा षटकार ठोकताना हेमंत उत्तेकर. टोटल वरती नजर टाकली तर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. प्रतीक हे महत्वाचं षटक हाताळत असताना आज झुंजार खेळाडू आमने सामने. खरं तर ऑल इंडिया ओपन आजपासून झालेली सुरुवात आणि या 4 संघ आज आमने सामने भिडताना आपण पाहतोय. आजचा दिवस कोण गाजवणार, आजची रात्र खरं तर कोण गाजवणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. टोटल वरती नजर टाकली तर 18 एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रतीक हे षटक क्रमांक 2 हाताळत असताना 18 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन. चुकीचा कॉल, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये असेल. टोटल वरती नजर टाकली तर 19 षटक 2 मार्गस्थ असताना हेमंत उत्तेकरला आपण पाहतोय प्रवीण सर 2 चेंडू केलाय, 7 धावा बनवल्यात. अशोक दादा गायकवाड 4 चेंडू आणि 10 वरती बॅटिंग करतोय. दादा गायकवाडच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. हेमंत उत्तेकरच्या बॅटमधून 1 षटकार आला. याचा अर्थ दोन्ही बॅटर आक्रमक भूमिका इथे आपल्याला घेताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सुरू असताना 19 धावा 1 गडी बाद. सचिन ढवळे सर प्रहार 11
पुणे संघ. खोलो टप्प्याचा चेंडू त्या ड्राईव्ह केलाय. हिरव्यागार ग्रासला गुदगुले करत चेंडू एक्स्ट्रा कव्हर चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. धावा मिता 4. येतोय चौकार. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण त्या ठिकाणी. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने, चांगले एफर्ट दाखवले, परंतु चेंडू सुसाट वेगात सीमारेषा गाठताना 23 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना एक चेंडू खूप महत्वाचा, एक धाव खूप महत्वाची. कोणती टीम बाजी मारणार ते मात्र पाहायचे. लॉफ्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. चौकार पाठोपाठ षटकार खेळला होता. एक जबरदस्त बॅटिंग इथे दादा गायकवाड कडनं आपण पाहतोय. दादा गायकवाड डिफर डेंजरस आहे आणि कमालीची बॅटिंग तो इथे आपण पाहिलं तर करतोय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो आणि वसूल केला आहेत 6 धावा. 29 धावा धावपल होती. एक गडी बाद. पॉवर प्ले मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग दादा गायकवाड कडनं आपण पाहतोय. 1 षटकार 3 चौकार. यावेळेस टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय, वेग दाखवलाय प्रतीक फराटेनं. चेंडू आपण पाहिलं तर वेगावरती स्वार होतं, मैदानी टाकला होता गोलंदाज प्रतीक कडनं. या षटका देत आहेत 17 धावा 1 विकेट. 29 वरती एक गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. 9.40 चा रिक्वायर्ड रन रेट आवश्यक आहे. सचिन ढवळे प्रहार 11 फलंदाजी करत असताना मजा येईल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. टेप बॉलचा उपयोग आता केला जाईल. 2 चेंडू 7 वरती हेमंत उत्तेकर, दादा गायकवाड 7 चेंडू 20 बनवताना आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि आता समीकरण या मॅचचं तयार झाले. शेवटचे चेंडू शिल्लक 30 चेंडू 47 धावांची गरज. हायलाइट पाहतोय आपण दादा गायकवाडची 7 चेंडू मध्ये ज्या 20 धावा बनवल्या. आक्रमक स्फोटक अंदाजामध्ये खरं तर फलंदाजी करताना पाहायला मिळाला दादा गायकवाड. क्षणचित्र प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहतोय. वीरेन नैनित कमी वयात कमी का वयामध्ये अगदी आपण पाहतोय. खरं तर मैदानावरती टाकलेले पाऊल आणि अनेक स्पर्धा या वीरेन नैनितनं गाजवलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती स्पीडअप करायचंय, फक्त सूचना माझ्यापर्यंत येतात. स्पीडअप करणं गरजेचं आहे. यानंतर देखील 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या वेळेला अगदी आपण पाहतोय डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल पुन्हा एकदा सिंगल. तर किमयागार आहे हा गोलंदाज. खरं तर अप्रतिम मारा वीरेनचा सकाळच्या सत्रात देखील आपण पाहिला. आणि आपण पाहतोय या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल खर्च करतोय. वीरेन नैनीचे षटक देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचं ठरणार आहेत. ISPL टेप बॉल ओव्हर करताना गोलंदाज वीरेन नैनीतला आपण पाहतोय. आणि नक्कीच हलका चेंडू आहे, परंतु त्याला टाकायचा आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर थोडंसं हलका, एका बाजूला थोडंसं चढ आहे. आणि टेप बॉल हाताळताना इथे आपण पाहतो वीरेन. यावेळेस फटका फसलाय. संधी वीरेन नैनीतला. कॉटन बॉलची आणि विकेट मिळवतोय. बिग विकेट गॉन. प्राइजलेस विकेट. संघाचा संघनायक दादा गायकवाड माघारी परततोय. 8 चेंडू खेळला, 20 धावा बनवल्या. विकेट येते दादा गायकवाड. झेलबाद. रायझिंग स्टार उगवता सितारा वीरेन नैनित दादा गायकवाड सारख्या अनुभवी खेळाडूला टिपलंय. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. स्वतः वीरेन चेंडूच्या खाली आला आणि कॉटन बोर्डची विकेट. त्यानंतरचं वीरेनचं सेलिब्रेशन आपण स्क्रीनवरती पाहतो आहे. दादा गायकवाड परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट दादा गायकवाडची. सद्यस्थितीला अगदी आपण पाहतोय समीकरण या मॅच 28 चेंडू 46 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. न्यू बॅटर शंतनू पाटील मैदानाच्या आत. अनेक दर्शक उपस्थित आहेत पुण्यनगरीतील. काही दर्शक प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्या लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत. त्या दर्शक राजाचं देखील स्वागत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवतायत, पाहतायत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शंतनू पाटील
मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. वीरेन नैनीत प्रभावित केलंय पहिल्या 2 चेंडूवरती. दादा गायकवाडला बाद खरं तर वीरेंना त्या ठिकाणी केलं. कटचा फटका खेळायचा होता, लेट कट खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतोय. वीरेन नैनीच्या षटकात पहिल्या चेंडूत एक सिंगल, त्यानंतर एक विकेट येते आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहिले ते टाकला जातोय. टेप बॉलच्या षटकात वीरेन नैनीत कमालीची गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला, आपल्या टीमला कमबॅक वापसी खरं तर इथे मिळून देताना पाहायला मिळतोय. धावा रोखल्यात, 2 गडी बाद 30, षटक क्रमांक 3 वीरेन. फुल टॉच चेंडू होता. शंतनू पाटीलची बॅट अगदी आपण पाहिलं तर इथे बॅटचे 2 तुकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंतनू पाटील साठी चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न आणि अखेर बॅट इथे आपण पाहिलं तर शंतनू पाटीलच्या बॅटचे 2 तुकडे आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक सिंगल येते. धावफलक पुढे चाल, स्कोर काढून ते आकडे बदलतील. 2 गडी बाद 31 धावा. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती, दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वीरेन नैनीचा चेंडू होता. शंतनू पाटील साठी फुल टॉच चेंडू होता. परफेक्ट मिडल करायला गेला आणि अगदी बॅटच्या स्टिकर आणि बॅटच्या मधोमध आपण पाहिलं तर चेंडू तिथे आपल्याला मिडल होताना पाहायला मिळतो आणि अगदी बॅटचे 2 तुकडे तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभावित केलंय वीरेन नैनीतनं. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 2 धावा खर्च केल्या, महत्वपूर्ण विकेट देखील घेतली दादा गायकवाडची. पुन्हा एकदा तयार वीरेन नैनीत. ओ बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. रायझिंग स्टार आहे, उगवता सितारा आहे. मैदानाच्या आतमध्ये वीरेन नैनीत लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस होता, ऑन साइडच्या दिशेला खेळला, डीप मधून शतरक्षक चेंडूवरती चित्याच्या चपळाईने येतोय. पुन्हा एकदा सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी वीरेन नैनीतची. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि दादा गायकवाडला टिपलं. अप्रतिम गोलंदाजी वीरेन नैनीत करत असताना मैदानाच्या आतमध्ये 32 वरती 2 गडी बाद 3 ओव्हरचा खेळ संपला जातोय. वीरेन नैनीच्या षटकानंतर थोडंसं प्रेशर आता श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस दादा गायकवाड बॅटिंग करत होते, हेमंत उत्तेकर बॅटिंग करत होते, त्यावेळेस प्रेशर होता संविधान ग्रुप पुणे डॉन 11 संघावरती. परंतु अखेर डॉन आपल्या संघाचा ट्रम्प कार्ड इथे आपण पाहिलं तर काढलं. विकेट टेकर गोलंदाज वीरेन नैनीतला आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आणि वीरेन पहिली विकेट जी हवी होती संघनायक प्रतिस्पर्धी संघाचा दादा गायकवाड, ती प्राइसलेस विकेट वीरेन मात्र मिळवून देतोय. विकेट मिळवतोय प्लस 2 डॉट बॉल करत फक्त 3 धावा वीरेननं त्या षटकात खर्च केल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32, 7 ओव्हरची मॅच, 42 चेंडू आणि 76 धावांचा केला तो पाठलाग. हेमंत उत्तेकर पहिल्या चेंडूत षटकात ठोकलाय आणि स्ट्राईकवरती बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 5 चेंडू खेळलाय, 9 धावा हेमंत उत्तेकरनं बनवल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत प्रदीप नैनीत. पहिलाच बॉल आणि इथे अपील जोरदार, एक मोठा अपील इथे आपण पाहिलं तर केला ते विकेट किपर अनिकेत माने, गोलंदाज प्रदीप नैनी टॉन कडनं डॉट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरदार अपील त्या ठिकाणी कॉर्ड बिहाइंड साठी केली गेली. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील हा क्षण आपण पाहू शकता. प्रदीप नैनीत त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय परफेक्ट ब्लॉक होल मारा त्या ठिकाणी केला, बुंद्यामध्ये त्या ठिकाणी चेंडू टाकला हेमंत उत्तेकर साठी. जोरदार अपील त्यानंतरची. यावेळेला सिंगल प्राप्त केली जाईल, धावाची संधी एक प्रदीप नैनीकडे येताना जी पाहायला मिळते. सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध संविधान ग्रुप डॉन 11 ही मॅच क्रिकेटच्या रसिका ठिकाणी पाहतायत. बाजी कोण मारणार या लढतीमध्ये तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजर लागून आहेत. उत्तम सर, नक्कीच शंतनू पाटीलची बॅट आपण पाहतोय. नक्कीच तिथे ब्रेक होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतरचे त्याची साफ निराशा तिथे आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक खेळाडूचं आपल्या बॅटवरती प्रेम असतं. प्रत्येक खेळाडू त्याच बॅटनं धावा बनवत असतात, षटकार चौकार ठोकत असतात. ओव्हर पिच चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला सुंदर ड्राईव्ह,
क्षेत्ररक्षक टीपमध्ये अडवतायत, फेकी करतायत, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न तिथे नकार आणि धावपल होती. इथे आपण पाहिलं तर धावसंख्येत 1 वाढ होती. प्रदीप नेहमी टॉनचे हे षटक देखील फार महत्वाचं असेल. पहिल्या षटकात त्यानं 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात 3 चेंडूवरती आतापर्यंत येत आहेत फक्त 2 धावा, 1 डॉट बॉल. धावपल होती 2 गडी बाद 34. षटक क्रमांक 4 प्रदीप नेहमी टॉन, फुल टॉस चेंडू होता, लॉंग ऑनला खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन, सीमारेषा पार, उत्तुंग उत्तुंग षटकार. शानदार षटकार, 40 धावा धावपलकावरती. मोठी बॅटिंग लाईन सचिन ढवळे प्रहार 11 कडे. हेमंत उत्तेकर प्रभावित करतोय, लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. या षटकारानं इक्वेशन देखील बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक, 20 चेंडू आणि 36 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 20 चेंडू 36, अर्थात आस्किंग रन रेट 10.80 होताना पाहायला मिळते. हेमंत उत्तेकर, ओ स्ट्रेट हिट, समोरच्या दिशेला उडवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार. काय फलंदाजी करतोय हेमंत उत्तेकर. जो विश्वास टाकला होता हेमंत उत्तेकर वरती, तो सार्थ ठरवत असताना अप्रतिम फलंदाजी, शानदार फलंदाजी हेमंत उत्तेकर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चहू बाजूंनी चौफेर फटकेबाजी करतोय हेमंत उत्तेकर. 9 चेंडू 22 वरती नाबाद, सांघिक धावसंख्या 46. यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्वेर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 9.16चा रिक्वायर्ड रन रेट झालाय. शेवटचे चेंडू 19 चेंडू आणि 29 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉक केला मिड विकेट रिझम मध्ये. विराट कोहली स्टँड मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार, हेमंत उत्तेकर ऑन फायर. अप्रतिम खेळ हेमंत उत्तेकरचा. नक्कीच आपण पाहिलं तर प्रवीण सर, प्रदीप नेने टॉन यांचे एक षटक थोडंसं महागडं राहते. 3 षटकार आले, 2 धावा देखील सिंगलच्या मदतीने आल्याने एक व्हाईट बॉल देखील आपण पाहतोय. तब्बल 21 धावा आल्यात प्रदीप नेने टॉन यांच्या षटकात. म्हणजे जे कमबॅक केलं होतं ना वीरेन नैनीतनं, आणि अखेर पिताश्रींच्या षटकात जो धावांचा पाऊस पडतोय, अखेर इथे आपण पाहिलं तर कमबॅक केलंय पुन्हा एकदा श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे संघानं. आणि हेमंत उत्तेकर इम्पॅक्ट खेळाडू आहे आणि खरं तर त्यानं आपला खेळ इथे मैदान ते दाखवलाय. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. कारण का आल्याला पहिल्या चेंडू ती षटकार ठोकत त्यानं त्याचे आक्रमक इरादे स्पष्ट केले होते आणि अगदी त्याच प्रकारची तडाखेबंद फलंदाजी हेमंत उत्तेकरकडनं आपण पाहतोय. 10 चेंडू 28, शंतनू पाटील 3 चेंडू 2, धावपल कृती 53, 76चा पाठलाग करत असताना विजयाचे समीकरण आपण पाहिलं तर बदलला ते. शेवटचे चेंडू आता बाकी आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. मागील षटक थोडंसं महागडं राहिलं प्रदीप नेने टॉन यांचं आणि तिथूनच सामन्याला कलाटणी मिळते. क्रिकेटचा खेळ आपण सातत्यानं पाहतो, वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्षणाला पारणं बदलतं, कधी इकडे तर कधी तिकडे. आणि सुरुवातीच्या 3 षटकात इकडे होतं, आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूला जाईल का, परंतु अखेर विजय खडके सो मात्र गोलंदाजच्या मार्क होते आलाय. नेहरू नगर पिंपरी चिंचवड पिंपरी परिसरातील हा गोलंदाज आणि गेली सातत्यानं कित्येक वर्षे याही गोलंदाजानं प्रभावित केले. तालुका गटातून असू द्या, एरिया वाईज गटातून असू द्या, पिंपरी चिंचवड परिसरातून असू द्या किंवा ऑल इंडिया ओपन खुल्या गटात विजय खडके याही नावाचा चर्चा राहिला. डगआउटमध्ये फार भयान शांतता आपण पाहतोय. श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणेचं डगआउट आपण पाहू शकाल. 2 गडी बाद 53. ओ यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये का. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. विजय खडकेकडे देखील मोठा अनुभव आहे. अनेक व्यावसायिक गटातील स्पर्धा तो सातत्यानं खेळत असतो.
आणि त्या अनुभवाचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये करतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत शांतनू पाटीलला विजय खडके यांनी. नक्कीच शंतनू पाटीलला देखील आपण पाहिलं तर एक थोडंसं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. जर साथीदार फॉर्ममध्ये आहे, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, तर स्ट्राईक रोटेट करणं इथे त्याच्याकडनं अपेक्षित असेल. परंतु विजय खडके हा अनुभवी गोलंदाज आहे, तो कमबॅक करणार आहे, त्यातील मात्र शंका नाही, कारण का तो डॉट बॉल टाकण्यासाठी माहीर आहे. स्लोअर वन चेंडू होता, पायावरती आदळलाय, पंचांकडे अपील आणि पंच इथे कळवत आहेत लेग बिफोर विकेट. शंतनू पाटील बॅक टू दी पवेलियन, विकेट मिळवतोय गोलंदाज विजय खडके. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत, कोणती धाव खर्च केली नाही आणि विकेट येते लेग बिफोर विकेटची. पायांचा वेध त्या ठिकाणी घेतला, जोरदार अपील केली आणि त्यानंतर मात्र पंचांनी बाद ठरवलं. लेग बिफोर विकेटची शिकार मैदानाच्या आतमध्ये ठरताना पाहायला मिळतोय. शंतनू पाटील विजय खडकेला यश मिळताना पाहायला मिळतंय. काय घडणार आहे यानंतर? शेवटचे चेंडू शेष असतील आता. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे सद्यस्थितीला. सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. बाजी नक्की कोण मारणार? संविधान ग्रुप, डॉन 11 की सचिन ढवळे प्रहार 11? तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहतोय नोकरी सम्राट सर संदीप कदम या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत आहे. श्री सचिन ढवळे सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे कल्पक उद्गाते आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं. बॅटिंगसाठी अजय समोर खेळला, बॅक टू बॉलर, एक जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, चेंडूला अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. खरं तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि खरं तर अजयकडे तो अनुभव आहे. परंतु शंतनू पाटीलला संधी होती, संधीचं सोनं त्याला करता आलं नाही. खरं तर ऑल इंडिया ओपन खुल्या गटात त्याला बढती मिळाली होती, स्वतःला सिद्ध करायला एक चान्स होता आणि इथे आपण पाहिलं तर अखेर त्याची विकेट आल्यानंतर अजय पुराणिक पहिल्या चेंडूवरती खातं खोलतोय आणि 76चा पाठला करत असताना 54, 14 चेंडू 22ची गरज. सचिन ढवळे सरांना ऑन स्क्रीन आपण पाहतोय, टाळ्या वाजून प्रतिसाद देत आहेत. हेमंत उत्तेकर खरं तर लक्ष वेधून घेतोय. इम्पॅक्ट प्लेअर. 10 बॉल 28 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे विजय खडके. समोर आहे हेमंत उत्तेकर. यावेळेला पुल केला आणि चेंडू गुल होतोय सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. ही ताकद आहे खरं तर हेमंत उत्तेकरची. नक्कीच आपण पाहतो डावकर तिचा फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅटर आहे, घातक आहे, स्फोटक आहे, ताकदवान आहे, धडाकेबाज आहे आणि त्याच्या बॅटचा तडाखा जर एका सुरू झाला ना की तो थांबत नाही आणि त्यानं इथे दाखवून दिलेला आहे. प्रत्येक गोलंदाज पहा ना प्रवीण सर, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती आघात करतोय, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला प्रति हल्ला करतोय आणि षटकाराची मोहर मात्र चेंडूवरती उमटवतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. म्हणजे अनेक गोलंदाज विजयात अडचण निर्माण करतायत, परंतु विजयाची वाटचाल आणि विजयाचा मार्ग मोकळा करताना हेमंतला तिथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लढतोय संघासाठी, प्रचंड मोठा संघर्ष करतोय, ठामपणे उभा राहिलाय आणि धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. 76 धावांचं टार्गेट, 60 धावा धावपलकावरती आल्यात. 12.41 करंट रन रेट. आता रिक्वायर्ड रन रेट 60.38 होतंय. 13 बॉल 16 या मॅचचं समीकरण. पुन्हा एकदा आकाशाचे वेध तर घेतलेत. झेल टिपलाय प्रदीप नैनी डॉन यांनी आणि त्यानंतरचा जल्लोष आपण पाहतोय. ही विकेट खूप महत्वाची होती. बडी मछली जाल में हेमंत उत्तेकर परतताना पाहायला मिळेल. 12 चेंडू खेळला, 34 धावांची खेळी केली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेला होता. लक्षवेधी कामगिरी केली हेमंत उत्तेकरनं, परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. नक्कीच हेमंत उत्तेकरचं कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा गजर केला तरी काही हरकत नाही, कारण का आता एक जबरदस्त बॅटिंग हेमंत उत्तेकरकडनं आपण पाहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 34 धावांची खेळी त्यानं केली. काही मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. गगनाला गवसणी घालणारे षटकार हेमंत उत्तेकरनं खेळलेला आहेत. परंतु प्रदीप नैनी डॉनचं सेलिब्रेशन अतिशय कमालीच होतं, कारण का आता प्रदीप नैनी डॉनला या विकेटचं महत्व पाहिजे होतं, कारण का 11 खेळाडू टपले होते प्रवीण सर हेमंत उत्तेकरला बाद करण्यासाठी आणि अखेर ती विकेट मात्र मिळवतोय गोलंदाज विजय खडके. विजयच्या गोलंदाजीची कमाल आहे. शंतनू पाटील पाठोपाठ हेमंत उत्तेकर हे 2 अडसर त्यानं इथे मैदान ते दूर केलेले आहेत.
अजय पुराणिकच्या सोबतीला. आता सिबान शेख अनुभव मोठा आहे. सिबानला कधी कधी आपण फलंदाजी करताना देखील कित्येक वेळा पाहिलेला आहे आणि तो अनुभव आता त्याला इथे पणा लावायचा. मॅचचं समीकरण 12 चेंडू 16 धावा. जबरदस्त मॅच, रंगतदार लढत, 12 चेंडू 16 धावा. दोन्ही टीमच्या हातामध्ये मॅच आहे. सचिन ढवळे प्रहार 11 फलंदाजी करत असताना, दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुप डॉन 11 शतरक्षण करत असताना कोण बाजी मारणार, येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नाही आता. खूप महत्वाचे क्षण. मॅच रंगतीये. 12 चेंडू 16 धावांची गरज. पाहिजे बॉलिंग ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय. पॅरिस कांबळे हे महत्वपूर्ण षटक घेऊन येत असताना षटक क्रमांक 6. 8 ची सरासरी खरं तर राखावी लागेल. खूप महत्वाचं षटक. या षटकात किती धावा खर्च केल्या जात आहेत, शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत, हे खूप महत्वाचं. उत्तम सर. नक्कीच. परंतु अजय पुराणिककडे फार मोठा अनुभव आहे, कारण का त्यानं स्टुडंटच्या हाफच्या मॅचेस याच मैदान ते खेळल्यात. खडकवासला प्रीमियर लीग याच मैदान ते खेळली. अनेक स्पर्धा त्यानं खेळल्यात आणि या मैदानाचा कानाने कोपरा अजय पुराणिकला देखील माहिती आहे. पहिलाच बॉल बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. बॅटचं टॉप एज घेतलं तर स्टिकरच्या वरती लागतोय. एक सिंगल इथे आपण पाहिलं तर येते. आणि याच वर्षी खडकवासला प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक दुचाकी गाडी ती देखील त्यानं याच मैदान ते आपल्या नावावरती केली. त्यामुळे अजयचा रोल या मॅच मध्ये आणि या शेवटच्या 11 चेंडूंमध्ये प्रवीण सर इम्पॉर्टंट राहणार आहे. नक्कीच नक्कीच. दुसऱ्या बाजूला सिबान शेख. मी फक्त गोलंदाज नाही, फलंदाजी देखील अप्रतिम करू शकतो. अनेक मैदानावरती सिबाननं दाखवून दिलेला आहे. तो आता स्ट्राईक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. पॅरिस कांबळे हे महत्वाचं षटक हाताळत असताना. ओ कमी गतीनं चेंडू टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डोक्याचा उपयोग करून केली जाणारी गोलंदाजी, चाकवा देणारा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. शिबान शेखला डॉट बॉल प्रस्तुत केला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पॅरिस कांबळेचं कौतुक करावं लागेल. गती परिवर्तन करतोय, व्हेरिएशन दाखवतोय. समोर अनुभवी बॅटर आहे, परंतु पॅरिस देखील इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीतून आपली चुणूक दाखवताना पाहायला मिळते. आपल्या नावाची छाप सोडतोय. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सिबान शेख साठी. लेग बिपर विकेट साठी अपील करतोय पॅरिस आणि तिथे आपण पाहिलं तर लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. धावपल कोणते आकडे बदलतात. एक एक धाव एक एक चेंडू तो देखील आपण पाहिलं तर महत्वाचा आहे. समीकरण बदलते. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 9 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 3 चेंडू अप्रतिम टाकलेत पॅरिस कांबळे यांनी. 2 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अजय पुराणिक वरती विश्वास टाकला असेल. खरं तर सचिन ढवळे प्रहार 11 सिबान शेख वरती टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार का? एका चेंडूच्या लगत गुणोत्तर प्रमाण या मॅचचं बदलत असताना 62 वरती 4 गडी बाद आहेत. समोरच्या दिशेला अजय पुराणिक. यावेळेला फटका सुरेख लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू सीमा पार. एक दर्जेदार षटकार अजयच्या बॅट मधून 6 धावा. नक्कीच या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे संघाला. थँक्यू डीसे. गोलंदाज पॅरिस समोर अजय. खरं तर हा फटका महत्वाचा होता. मॅच मध्ये घेऊन येतोय पुन्हा एकदा सामना दोलन स्थितीत. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी संविधान ग्रुप तर कधी प्रहार 11 या 2 संघात ही मॅच. यावेळेस टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. ऑफस्टम्पचा थोडासा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर इथे केला जातोय. आणि इथे आपण पाहिलं तर आता एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. षटक क्रमांक सुरू आहे. 6व्या क्रमांकाचा 68 धावा धावपल होती. अजून विजयासाठी 8 धावांची गरज. सामना कधी सचिन ढवळे प्रहार 11च्या बाजूला तर कधी संविधान ग्रुप डॉन 11च्या बाजूला जाताना जो पाहायला मिळतोय. कमबॅक केलं पॅरिस कांबळे यांनी. षटकारानंतर निर्धाव चेंडू खरं तर जो टाकला गेला. प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद नक्कीच दिला. आज खुल्या गटातील संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि या पुन्हा एकदा पॅरिस कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती होईल सज्ज.
एक एक चेंडू खूप महत्वाचा. मॅच रंगतदार अवस्थेत. यावेळेला आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पॅरिस कांबळे प्रभावित करताना पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक षटकार निश्चित आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक आणि आता मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 8 धावांची गरज. मॅच रंगली आहे. सामना रंगताना पाहायला मिळतोय. सामना रंगणारा यातील मात्र शंका नाही. 8 बनवायच्या 2 बलाढ्य संघांमध्ये पडले गाठ. कोण कोणावरती करेल मात आणि कोण कोणाची लावेल वाट. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोचा सामना आहे. नॉकआउट सामना आहे. जो जिंकणार आहे त्याला एक संधी आहे, परंतु जो पराभूत होणार आहे तो संघ आपल्या स्पर्धेचा निरोप घेणार आहे. तो संघ आपल्या स्पर्धेतून एक्झिट घेणार आहे. आणि डगआउट मध्ये वातावरण आपण पाहिलं तर प्रचंड गरमागरम आहे. 6 चेंडू 8. अजय पुराणिक वरती विश्वास आहे. सिपान शेख वरती विश्वास आहे. तर गोलंदाज विजय खडके हा पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर दाखल होतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज. विजय खडके समोर सिपान, गोलंदाज टू फलंदाज. पहिलाच बॉल विजय खडकेचा सिपानच्या बॅट मधून सीमारेषा पार ठोकलाय सिपान शेखना षटकार. सचिन ढवळे प्रहार 11. डगआउट मध्ये आपण पाहतोय टाळ्यांचा कडकडाट. स्वतः सचिन ढवळे सर प्रोत्साहित करतायत त्या ठिकाणी खेळाडूंना. अगदी आपण पाहतोय अनेक समर्थक आहेत आणि त्या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट या षटकाराबरोबर अगदी आपण पाहतो आहे. शानदार खेळ पाहायला मिळतोय. सिबानचा लक्षवेधी फटका. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा हा नेत्रदीपक षटकार सिबानच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. आणि या आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 5 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. यावेळेला कव्हर पॉइंटला गॅप मध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि सचिन ढवळे प्रहार 11 संघाने मात्र हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. 4 चेंडू 8 सिबान यांनी मात्र बनवल्या. लक्षवेधी कामगिरी.
नाणेफेक आपण लगेच संपन्न करत आहोत. सचिन ढवळे प्रहार 11 कॅप्टन आणि त्याचबरोबर टिंगरे सरकार धानुरी कॅप्टन. आपल्याला विनंती करतो आणि नाणेफेकीसाठी सन्माननीय शरद दाऊड सर आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहावं. चला दोन्ही कॅप्टन दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं.